हाय हॅलो नमस्कार, स्वागत करते तुमचं चॅनलवर. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हा सुंदर जो बगीचा बघताय ना, तो खूप छान असा आम्ही नवरीच्या म्हणजे नवरीची जी चुलत सासू सासरे आहेत त्यांच्या घरी हा पाहिलेला. त्यांच्या घरापुढचा हा बगीचा इतका सुंदर फुललेला होता, म्हणजे छान. त्यांच्या घराचं वातावरण पण इतकं सुंदर होतं. नवरीचं घर पुढे आहे आणि हा त्यांचा मागचा घर आहे. तर त्यांच्या मागच्या घरी म्हणजे तिच्या चुलत सासूच्या इथे जेव्हा आम्ही चहा प्यायला गेलो तेव्हा हे बघितलेले झाड आहेत. सुंदर असे झाडं त्यांनी आपल्या दारामध्ये लावलेली, खूप सुंदर असं, म्हणजे एक प्रकारचा छोटासा बगीचा. जर आणि कसं मला तिथं गेल्यावर असं वाटलं की अरे गावाकडचं जीवन खूप भारी आहे आणि असंच इकडं येऊन राहावं, कारण की इकडे झाडं लावायला बसायला असं म्हणजे स्पेस असतो, तसं शहरामध्ये नसतं. शहरामध्ये आपली फ्लॅट सिस्टम असते, कोणाचं कोण कुठं राहतं आहे काही माहीत नसतं, काही नसतं. पण ह्यांनी इतकं सुंदर आपल्या दारासमोर बगीचा बनवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची फुलं, झाडं, स्नेक प्लांट, रबर प्लांट आणि ही तुळशी तर बघा खूप छान फुललेली आहे. मनी प्लांट, गुलाबाचं झाड, स्पायडर प्लांट, अशी खूप छान प्रकारचे ह्यांनी झाडं आपल्या तेवढ्याशा जागेमध्ये किती सुंदर अशी फुलवली. आणि त्यांच्या हा घरातला फिश टँक इतका सुंदर, त्यांचं घर असं म्हणजे आतून पण छान नटवलेलं असल्यासारखं आणि बाहेरून पण खूपच सुंदर असं. तर असो, मग आम्ही गेलो दुसऱ्या नवरीच्या घरी गेल्या जाता जाताच आम्हाला खूप सायंकाळच झाली होती, म्हणजे 5 वाजून तर ती गेलतेच. 5, 5:30, 6 वाजताच्या दरम्यान आम्ही जाऊन तिथे पोचलो. आणि तुम्ही बघत असाल जसा मागच्या व्हिडिओमध्ये परिचयाचा कार्यक्रम झाला सेम तसाच इथे पण परिचयाचा हा कार्यक्रम झाला. मग तिथे परिचयाचा कार्यक्रम सुरुवात त्यांनी केली होती आणि इथे आम्ही आमच्याकडून सुरुवात केली होती. ही आहे माझ्या सगळ्यात छोट्या मामांची मुलगी वैष्णवी, आणि खूप छान असं हिनं सगळ्यांचा परिचय दिला. आणि ह्यांच्या घरातले सगळे सुशिक्षित आहेत, सगळे शिक्षणवाले असल्यामुळे तुम्ही बघतही असाल ती स्टँडर्ड पण खूप छान दिसते. आणि अशा प्रकारे मग इथे सुद्धा आम्ही परिचय वगैरे आमचा केला. आमचा म्हणजे त्यांनी त्यांच्या कुळाचा परिचय दिला तिने, आम्ही फक्त भावकी त्यांची. त्यांनी त्यांचा परिचय दिला, म्हणजे तिचे चुलते, बहीण, भाऊ, काका असं सगळे, मोठे बाबा, असं सगळ्यांचा तिने ते परिचय दिला. आणि नंतर मग तिथे पण तोच कार्यक्रम झाला जो आधीच्या नवरीच्या घरी कार्यक्रम झाला, नेतारणीचा. नवरीला नंतर आम्ही घेऊन गेलो दुसऱ्याच्या घरी आणि मग तिथनं नवरदेव परत तिला घ्यायला आला आणि हा नेतारणीचा कार्यक्रम इथे मस्तपैकी सुंदर असा छानपैकी झाला. आणि इथे पण तसंच मग नवरीला नवरदेवाच्या आई वडिलांकडे बसवणं आणि नवरदेवाच्या आईवडिलांनी नवरीच्या आईवडिलांकडे बसवणं, हाच कार्यक्रम इथे परत झाला. आणि मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे केलो आणि तिथेच म्हणजे आता आमच्या त्या म्हणजे असंच फिरून वगैरे आलो गाव वगैरे. आणि छान लोक होते. आणि तिचा घर, जी दुसरी नवरी होती तिचं घर ते एवढं सुंदर, वाडाच जुन्या काळातला. मी काय वाड्याचा त्या फोटो घेऊ शकले नाही, कारण की खूप लोक असल्यामुळे गावाकडचे लोक आपल्याला हसतात व्हिडिओ वगैरे काढायचं म्हटलं तर, म्हणून मी तेवढं काही शूट करू नाही शकले. पण मला जेवढं म्हणजे जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न केलाच. पण तिचा जो वाडा होता ना, त्या वाड्यालाच मला असं वाटतं 17-18 दरवाजे होते, इतका सुंदर तिचा वाडा होता. तर सगळं आमचं जेवण वगैरे कंप्लीट झालं आणि आम्ही परत नवऱ्या घेऊन निघालो आमच्या गावाला. आणि तुम्ही बघत असाल तर हा भयान जंगल जाताना, गावाकडे आमच्या जाताना लागतो. मग नवरीला वगैरे घेतलं आणि आम्ही निघालो. आणि हे जे जंगल आहे इथे वाघ वगैरे फिरतात बरं का, पण लकीली त्या दिवशी आम्हाला वाघ वगैरे काही दिसला नाही. आम्हाला असं वाटत होतं की एखादा तरी वाघ दिसावा बघायला फक्त, पण काहीच दिसलं नाही. पण असतो बरं का खरं तर. खूप जंगली भाग आहे इकडचा, म्हणजे खूप वातावरण जंगलाचं आहे. पावसाळा नाही आहे तरी पण वातावरण इकडं खूप म्हणजे भयानक आहे जंगलाचं, आणि वाघ वगैरे फिरतात. तर चलो, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.